हॅलो फ्रेंड, नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. तर कसे आहेत मित्रांनो? आशा आहे की तुम्ही ठीक असताना आणि मी पण बरी आहे, ठीक आहे. तर थंडी वाजती का? मला पण थंडी वाजती. तर सर्वात आधी तुम्हाला नवीन सालाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सगळे खुश राहा. तुमच्या आईवडिलांची सेवा करा. त्यातच तुमचं समाधान आहे. आणि खूप तुमच्या आईवडिलांना जपा, कारण आई बाप शिवाय म्हणजे दुसरं काहीच नसतं. तर खूप छान राहा, मस्त राहा. आणि मी पण ठीक आहे, मस्त आहे. तर भावांनो बहिणींनो, खूप जस्ट आज तळ्यावरती जायचंय आणि आज पार्टी करायची. तर भाजी अशी मस्त चरचरीत माशाची भाजी बनवायची आहे. तर नक्की शेवटपर्यंत माझा ब्लॉग पहा. आणि मी इथूनच मसाला बिसाला सगळा करून घेतलाय, भाकरी बिकरी सगळ्या करून घेतल्यात मस्तपैकी. तर आता तळ्यावरती जायचंय आणि दाजी पुढं गेलेले आहेत आणि आम्हाला जायचंय. माझ्या सासूबाई, मी आणि जाऊबाई त्या आणि दुसऱ्या पण जाऊबाई येणार आहेत. तर त्या पण येणार आहेत. तर वाटानी पायी पायी जायचंय आम्हाला. तर 3-4 किलोमीटर आहे, 4 किलोमीटर आहे. तर तिथं जायचंय आणि वाटानी खूप जास्त छान रील बनवायची आहे. आणि छान असलं तर मस्त अशी रील बनवायची. तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की माझा ब्लॉग पहा. तर आता आंघोळ झाली मस्त पैकी. तर आता निघायचं आहे आणि तळ्यावरती. तर सगळं आवरलंय, भाकरी बिकरी बांधायच्यात, भाकरी बांधायच्यात आणि पिशवी घ्यायची आणि लगेच निघायचंय. माझं मेकअप झालाय आणि खूप अशी रील बनवणार आहे. तर नक्की माझ्या युट्यूबला पहा आणि माझ्या इंस्टा चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका. आणि यूट्यूब चॅनेलला सुद्धा. तर खूप छान रील बनवणार आहे जाता वेळेस. तर गावातून जायचंय तर खूप जास्त लाज वाटती. तर मी तोंड झाकून जाणार आहे बांधून, कारण एवढी लिपस्टिक हे मेकअप करून मी कधी गावात नाही जात. पण मला मेकअप जास्त म्हणजे करीत नाही मी, पण साधा सिंपलच केलाय, म्हणजे पावडर बिवडर लावली आणि थोडासा. आणि तरी पण मी खूप जास्त लाजते, कारण गावात माणसं पाहते तोंडाकडे. त्याच्यामुळं मग तिथून जाऊस तोवर मग तोंडाला बांधायचंय स्कार्फ आणि जायचंय. तर चला, तुम्हाला नेते पार्टी करायची आम्हाला. तर तुम्हाला तळ्यावर. तर तुम्ही शेवटपर्यंत माझा ब्लॉग पाहायला विसरू नका, कंटिन्यू पहा. तर आम्ही आलो गावात, चाललो. तर पहा, मी चालले डोक्यावर घमीला घेऊन. तर चालता चालता खूप जास्त भूक लागली होती, जेवले नाही. आता 11 वाजले. तर मी पिरू खाऊ राहिले आणि रील बनवायची होती. तर असं म्हणजे चांगलं म्हणजे शोबाज असं काही दिसणार राहिलंय, त्यामुळं मी रील बनवली नाही, कुठं थांबलोच नाहीत. आता पुढं जर दिसली तर बनवणार, नाहीतर मग डायरेक्ट तलावावर. तर जास्त भूक लागली होती त्यामुळं खाऊ राहिले पिरू. बुधवारी आणले होते विकत, 30 रुपये किलो आणले होते. तर मग त्यातून एक राहिला होता, पोरांनी सगळे खाल्ले होते. मग मी म्हणलं वाटाने मला जास्त भूक लागन, 3-4 किलोमीटर जायचं ना, त्यामुळं. तर फ्रेंड, पेरू खाता खाता माझी लिपस्टिक पण पुसून चालली आणि मी लिपस्टिक पण सोबत आणलेली नाही, त्यामुळे लय असं आलं धरून खाते लिपस्टिक. ती म्हणते नको खाऊ. अगं बाय, भूक लागली. तर अशी खूप छान रील बनवली आहे. तर जाऊन माझ्या इंस्टा आयडीला आणि यूट्यूबला सुद्धा आहे. तर पहा, लवकरात लवकर येणार आहे आता रील. तर छान अशी रील मस्त बनवली माझ्या पसंतीची, आणि खूप मस्त. कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा. तर आम्ही आलोत आता जवळ जवळ. आणि दाजीन तिथं, तुमचे दाजीन तिथं काही दिसून राहिले नाही, जाळे टाकीत असते. पण आलोत आम्ही आता, खूप जास्त पायी पायी लांबवर आलोत, खूप जास्त दमले. आणि आता बसायचंय. अशी मस्त बाबळ आहे आमची, म्हणजे आमची नाही, दुसरी तळ्याच्या शेजारी. तिथं बसायची आणि तिथं एक मस्त चूल करायची. तर चला, पोहोचलोत बाबा, खूप जास्त दमले. 4 किलोमीटर पायी पायी आले. आणि माझ्या सासूबाईन ते येऊ राहिल्यात मागून. आम्ही पुढं आलो, कॅमेरामॅन आमचा. आणि तुमचे दाजी ते
ते तिकडं दिसत आहेत, तुमचे दादी दिसत आहेत का तुम्हाला? दिसत आहेत. तर हा खूप जास्त मोठा तलाव आणि जाळे टाकलेत. हे पहा, हे ते पांढरे पांढरे छोट्या गिट्ट्या दिसत आहेत ते, आणि हे इकडं टाकलेत. तर तुमच्या दाजीने मला तिकडं बोलवलंय, मच्छी आणायचेत, तुम्हाला दाखवते. तर पहा आमचे मासे. पिवळ्या कलरचा पण आहे हा. पाण्याचं ते तिकडं दाजी चाललेत. पाणी भरपूर आहे अजून तलावाला आमच्या. तर आता आमची तयारी चालली. मासे सोलू राहिली माझी जाऊबाई, आणि चूल मांडली मी 3 दगडाची. इथं मसाला वगैरे सगळं आणलंय. बाळासतुरान, आणि आता खांडखुंड करायची त्याची मस्तपैकी, असा मस्त चरचरीत झणझणीत कालून करायची भाजी. झाली आमची भाजी तयार. आता भाकरी खायच्यात. माझ्या जाऊबाईनी बोरं आणलेत, या बोरं खायला. या सगळेजण जेवायला, सगळे जेवायला बसलेत. तुमचे दाजी तर बसलेत, आणि मी पण घेतले. आता थोडंच खाते मी, लई नाही जास्त खात. तर माझा हा मस्त पैकी ब्लॉग कसा वाटला, कसा नाही, तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. टाटा बाय बाय, जय आदिवासी.